महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। संग्राम महाराज भंडारे यांच्या वक्तव्याचा आणि धमकीचा विरोध करण्यासाठी संगमनेर शहरामध्ये सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला। बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे देखील मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी सत्यजित तांबे यांनी हा मोर्चा काँग्रेसचा नसून बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा देखील असल्याचं भाषणातून व्यक्त केलंय। स्थानिक विद्यमान आमदार अमोल खताळ आणि संग्राम भंडारे यांच्यावर टीका केली आहे, पाहूयात। निळवंड्याचं पाणी दिलं, ज्यांनी या शहराला 24 तास पूर्ण दाबांनी स्वच्छ पाणी देण्याचं पुण्य केलं, ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घराघरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं, ज्यांनी या तालुक्याला एक विकासाचा मॉडेल तयार केलं, ज्यांनी इथला सहकार चालवला, कारखाना चालवला, दूध संघ चालवला, बँका चालवल्या, हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या, लोकांचा विश्वास संपादन केला, राज्यामध्ये 1 नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला, त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने इथे जमलेलो आहे। हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये, ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे, इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे। इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे, तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही, हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे। या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी, या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं, त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील, बीजे खताळ पाटील असतील, केबी दादा देशमुख असतील, या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे। पूर्वीच्या काळातही राजकारण होतं, प्रचंड टोकाचं राजकारण होतं। ज्या बीजे खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली 78 साली आणि निवडून आले, बीजे खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले, एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले। बीजे खताळ पाटलांचा 100वीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता। खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते। मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा, तो शिवसेनेमध्ये काम करत होता। शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती, आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल। आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या विचाराचा कार्यकर्ता आहे, त्याला विरोध करायचा होता, त्यांनी विरोध केला, आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं, किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला, तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथं बसले होते। ही संस्कृती या तालुक्याची आहे। आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, आमचा पराभव केलेला आहे, तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे, मोठ्या मनाने मान्य केलेला आहे। काही चुका आमच्या झाल्या असतील, जाहीररित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो, 1000 वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे, कारण जनता कधी चुकत नसते। चूक ही आमचीच झालेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे, आमच्या नेत्यांची झालेली आहे, आमच्याच लोकांची झालेली आहे, हे आम्ही मान्य करतो। परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे। तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागे नेण्याचं काम करणार असाल, तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही। तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा, तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा, त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल, तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये। आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी
खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे. कोणी घाबरून जायचं कारण नाही. साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकण्याचं काम करायचंय आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही. आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजस भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली. 1991 साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली. ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर 6 महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या. आज जे या ठिकाणी 100-200 नव हिंदू गोळा झालेले आहेत ना, त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये. ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत, नाहीतर आमच्या बरोबर आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.